अहो तुम्ही असं जेवण अर्धवट टाकून का निघून आलात? का? तुझ्यावर चिडून? रमा मला सांग, आपल्या लग्नापासून ते आजपर्यंत फार क्वचित चिडलो मी तुझ्यावर. तुझं मन निर्मळ आहे, तुझ्या मनात तसं काहीही नसतं. नेहमीच असा विचार केला आणि सगळं सोडून दिलं. हो, पण आज तू कमाल केलीस. एका गरोदर मुलीला जेवणावरून बोलणं ही कुठली संस्कृती आली तुझी? ठीक आहे, तुला त्यांचा निर्णय मान्य नाही आणि तुला तुझं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अगं पण मत मांडण्याचा, मत लादण्याचा नाही. हे बघ रमा, तुला त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होता येत नसेल ना, तर निदान त्यांच्या दुःखाचं कारण तरी होऊ नकोस. कृपा करून एवढं लक्षात ठेव, कळलं? देवा, अश्विनीला सुखरूप घरी आणलंस तू. तुझे ऋण कसे फेडू मी? तिला काही झालं असतं तर स्वतःला माफ करू शकले नसते मी. लक्ष दे बाबा तिच्याकडे, काळजी घे तिची. पण का कोण जाणे, मला सारखं वाटतंय ती आमच्यापासून काहीतरी लपवतीये. ती कुठल्या संकटात असेल तर तूच वाचू शकतोस तिला. लक्ष दे बाबा तिच्याकडे, चांगली बुद्धी दे. देवा, मी सरोगसीचं सत्य दादा आणि बहिणीपासून लपवलं त्याबद्दल मला माफ कर. मलाच अजून हे सत्य सोसता येत नाहीये. त्यांना कसं झेपणार आहे? माझ्याकडचे सगळे पर्याय संपल्यानंतर मी हा मार्ग स्वीकारला, नाहीतर सगळं उद्ध्वस्त झालं असतं. हा निर्णय बरोबर आहे की चूक हे मला नाही माहित, पण मला माहिती आहे यामुळे सगळ्यांचेच प्रश्न सुटलेत आणि यामुळे माझ्या जीवाभावाची माणसं सुखी होणार. नको ती कर्म करायची आधी आणि मग नंतर देवाचा धावा करायचा. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. हे काय सकाळ सकाळ कुठे निघालीस? मी काल बोलले नाही का पोलीस स्टेशनला जायचं आहे म्हणून. हां, म्हणजे एकदा जाऊन सगळं प्रकरण संपवून येते, परत दादा बहिणीला त्रास नको उगाच. बरोबर आहे तुझं. मी शुभूशी बोलले काल होळकरांच्या फोनबद्दल. तो येणार आहे तुझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. डोंट वरी. कशाला? नको, मी एकटी जाईन. तुला असं वाटतं शुभू तुला एकटीला पोलीस स्टेशनला जाऊन देईल? तो येणार आहे.
तो तिथलं सगळं आटपलं, तू व्यवस्थित आहे याची खात्री झाली ना की मग तो ऑफिसला जाईल तिकडनं. आणि ब्रेकफास्ट न करताच निघाली होतीस ना? रागवू आता? नको, आपण दोघे मिळून करूया. ओके चल. नाही, मी एकटी जाईन. अश्विनी, पोलिसांशी डील करणं सोपं नसतं. वाटतील ते प्रश्न विचारून तुला भंडावून सोडतील, म्हणून मी येतो. नाही नको, मी आधी त्यांना सामोरी गेली. मी जाईन, तुम्ही गेलात तरी चालेल. मी तुझ्याकरता इथे थांबतोय, तू ये जाऊन. टेक केअर. थँक्यू. मी अश्विनी देवधर. होळकर साहेब आहेत का? त्यांनी बोलावलं होतं मला. साहेब नाही आहेत, पण तुमचं स्टेटमेंट घ्यायचं होतं. अहो, मीच घेणार आहे स्टेटमेंट. बसा ना, बसा बसा. तुमचा भाऊ फार टेन्शनमध्ये होता. तुम्ही हरवल्यामुळे. स्वाभाविक आहे हो, तरुण मुलगी हरवली म्हटल्यावर कुणीही घाबरणारच. मला काय करायचंय? हां, सांगतो ना. हे बघा, तुम्ही तक्रार नोंदवल्याची तारीख, इथपासून पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही कुठे होता, काय झालं, संपर्क का केला नाही हे सगळं सांगायचं आणि सही करायची याच्यावर. बस एवढंच. कळलं? आता सांगा. याच्यावर तारीख टाका आणि सही करा. हे बघा. झालं, मी निघू आता. हा, या. थँक्यू साहेब. अहो, थँक्यू कशाबद्दल? ही तर आमची ड्युटी आहे आणि न हरवणं ही तुमची ड्युटी आहे. हा येते. तू इथे आहेस? मी घरभर शोधतोय तुला. इकडे काय करतेस आणि दरवाजा का उघडा टाकून आली आहेस? चोर बीर घुसला एखादा घरात तर? ए, काय म्हणतोय मी किटी? मॅडम, डोकं का फिरलंय आपलं? द ग्रेट ग्रेट प्रधानांच्याकडे राहायला गेले होते ना मी. काय? बरी आहेस ना तू? पण केलेल्या उपकारांची जाण ठेवतील तर ते प्रधान कुठले? स्वतःचं काम झालं आणि मग काय? तुझी सावली सुद्धा या घरावर नको, ह्याहून त्याहून बोलून. तू जरा सरळ बोलशील का? मला कशाची टोटल लागत नाहीये. टोन खूप कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे. इन शॉर्ट सांगायचं झालं तर आशूला त्या दिवशी चक्कर आली होती. काय? तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, पण तिचा फोन गाडीतच राहिला. दादा, वहिनी, समीर इथून तिला डेस्परेटली फोन करतात. तिचा काहीही केल्या कॉन्टॅक्ट होत नव्हता. फायनली त्यांनी घाबरून पोलीस स्टेशनमध्ये ती हरवल्याची कंप्लेंट केली. आशूचं हे सिक्रेट लपवण्यासाठी मी काय केलं? द ग्रेट ग्रेट प्रधानांकडे जाऊन या सगळ्याचं रिपोर्टिंग केलं. फायनली हा सगळा मॅटर सॉल्व्ह होईपर्यंत मला प्रधानांच्या घरीच राहावं लागलं.
पर ह्या सगळ्या प्रकारात आशू शुद्धीवर आली रे, पण शुद्धीवर आल्यानंतर घाबरून कुठेतरी पळून गेली. कशी बशी मी दादा वहिनींकडनं तिला घेऊन आले आणि त्या नमिता प्रधानच्या सुपूर्त केलं. आणि यावर नमिता प्रधानने काय केलं? आशू मिळाल्यानंतर मला धक्के मारून बाहेर. आईला म्हणजे फुलटू ड्रामा झालाय. पण तुला एक सांगू किटी, तुला या सगळ्यातून आनंद कधीच मिळाला नाही. केवळ या दांभिक लोकांमुळे दिवसेंदिवस तुझी चिडचिड वाढत चालली. अरे हेल्प विथ दोस्त प्रधान से यार, उनका नाम ही निकाल दो अपनी जिंदगी से. और उस पलाश पुरंदरे का भी, वो भी उसी फैमिली का हिस्सा है, मालूम है ना? यू फील जेलस हो? मी कशाला जेलस होतोय? मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. किती तू कुठल्या दुसऱ्या माणसाकडे काम कर, मला काहीही प्रॉब्लेम नाही. उलट मला आनंदच होईल. एक तर त्या प्रधानांचं नाव काढल्याबरोबर तू चिडतेस आणि मी तर जाम बोर होतो बाबा. अरे यार, उनसे अपनी दुनिया अच्छी है ना? निघूया. एनी प्रॉब्लेम अश्विनी? हॅलो. पोलिसांनी खूप प्रश्न विचारले का ग? नाही, फक्त एक सही घेतली. अहो तुम्ही म्हणाल तेव्हा हजर हो की काय? कधी? समीर, मस्त गेला पेपर. खूप दिवसांनी छान वाटतं आशू. खरंच? हो. खूप बरं वाटलं ऐकू. आशू, तू अशी खुसूर फुसूर का बोलतेस? ऑफिस मध्ये आहेस का? अच्छा, दातार काका आहेत बाजूला, राईट? आशू तू म्हणजे ना, अगं इथे पोरी काय काय करतात ते जर का तू पाहिलंस ना तर जिटून पडशील. पण आशू तू अशी लाजूबुजू आहेस ना, म्हणूनच मला खूप आवडतेस. मार खाशील ना बदललीस तर. बर, तुला जरा बरं नव्हतं ना? आता कशी आहेस तू? बरी आहेस का? मी ठीक आहे आता. अति काम करत नाहीये. पण तू स्वतःची काळजी घे. नीट खातोस पितोस ना? ऍसिडिटी झाली तर जबरदस्तीनं मोरावळा द्यायला मी नाहीये. काळजी घे. अगं हो हो माझी आई, मी अगदी व्यवस्थित खातो, नीट स्वतःची काळजी घेतो. व्यवस्थित आहे मी. पण आशू, तुझी खूप आठवण येते ग. तुला माहितीये तू किती गोड आहेस ते? खाऊनच टाकावी इतकी गोड आहेस. समीर, बरं बरं, ठेवतो मी फोन. दातार काका आहेत ना बाजूला. आशू, व्यवस्थित स्वतःची काळजी घे, कळलं? आय लव्ह यू. मी पण. ओके, बाय. काळजी घे. नीट अभ्यास कर. बाय. चल रे. तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. मग काही काळजी करू नका तुम्ही. विषयाचा तुकडाच पडला म्हणून जमलं ना. हा. मिसिंग अश्विनी देवधर
गुड फाईल रेडी आहे. मांढरे येस सर. ही अश्विनी देवधर आली की मला सांगा. आत्ताच गेली साहेब ती. काय गेली? होय साहेब, स्टेटमेंट देऊन गेली. शिट. अरे अशी कशी गेली? अशी तशी नाही साहेब, मोठ्या गाडीतून आली आणि त्याच गाडीतून परत गेली. ओके ओके कळलं कळलं ना मांढरे. मी गडबड आहे म्हणतो ती हीच गडबड आहे. त्या दूधवाल्याने आपल्याला सांगितलं त्याची 3 महिन्याची थकबाकी भरली. सगळी नोकरी तर करते त्या फालतू त्या इस्टेट एजंट. मग हे पैसे आणि आता तुम्ही म्हणताय गाडी. आणि ते मागच्या केसमध्ये हिने 10 लाख रुपये भरले. हे सगळं आलं कुठून आलं? मी शोधून काढल्याशिवाय नाही राहणार. गेली म्हणजे आज गेली. जाऊ देत. जाऊन जाईल कुठे? हा? मिस अश्विनी मॅडम, या होळकरच्या कचाट्यातून तुम्ही आता नाही सुटत. ताराबाई एवढी पुरेल थेपल्यांसाठी. हां, साहेबांपुरतेच करायचे. उरलेल्याची भाजी करा आशूसाठी. कशी कराल? तुम्ही सांगाल तशी. पीठ पेरून किंवा कांद्यावर परतून करा ना. अगं मी इकडे मुंबईत आहे 2 कांदे पुरतील. हो, मला आनंद झाला हो ऐकून. हे बघ, तिला सांभाळून राहायला सांग. काळजी घेऊ तिची. हा, हो हो, चल. सरळ विचारून घ्या, पीठ पेरून आवडत. अगं हो, कळलं मला. ठेवते. मला ते एवढं पुरेल. एक काम करा, ही मेथी आहे ना, ही मला चिरून द्या आणि मी धुवून घेते. आणि थोडासा गूळ भिजत घाला, म्हणजे मला तसं थेपलं मी भिजवताना घालते. फार कडवट असं काय चाललंय तुमचं? काय नाही, आशुताईंसाठी मेथीची भाजी कशी करायची ते सांगताय. काय? आशूसाठी मेथीची भाजी? अगं ती गरम असते, ती नको. वाटल्यास तुम्ही पालकची भाजी करा ना तिच्यासाठी. काय? हो, बघतेस काय माझ्याकडे आव असून. अगं पालक मध्ये की नाही भरपूर आयर्न असतं, तिच्यासाठी चांगलं येते. चल आटप लवकर, चिरून घे भाजी. आणि हे बघ तारा, भाजीमध्ये जरा मीठ कमी घालो. तुझा हात जरा वाढताच आहे बरं मिठासाठी. ताराबाई, शोभाला मार्केटमध्ये पाठवून फ्रेश कॉर्न मागवून घ्या ना. आपण कॉर्न पालक करू. काय? मका कॉर्न. मका होय. शोभा, तुला काय झालं हसायला? काही नाही. कोणाचा फोन होता? अनुचा, सिडनीहून? नाही ग, माझ्या मैत्रिणीचा, सातारच्या. अगदी माझी जीवाभावाची मैत्रीण आहे हो ती. मंगल काकींचा? अगं बाई, ओळखतेस तू तिला? म्हणजे काय? अगं तिच्या सुनेला की नाही दिवस गेलेत. हो. आज मंगल की नाही तिची चोरोटी भरणार आहे. काय? चोरोटी? हो, 3ऱ्या महिन्यात भरतात. पण चोरोटी म्हणजे? अगं चोरून भरतात म्हणून ती चोरोटी. काय आहे, पहिले 3 महिने की नाही अतिशय नाजूक असतात. तब्येतीला जपायचं असतं म्हणून कुणाला सांगत नाही. आणि ओटी सुद्धा चोरून भरतात. अय्या, किती छान. अगदी घरातल्या बायका मिळूनच भरतात हो ओटी. ही ओटी देवासमोर भरायची असते. पहिली वैली खरोखरची ओटी. लग्न ठरल्यापासनं पावला पावलांवर याना त्या कारणाने आपण ओटी भरतच असतो बायका. कधी धान्याने, कधी फळांनी, म्हणजे सुखसमृद्धी यावी, मुलं बाळे व्हावीत म्हणून. पण दिवस गेल्यानंतरची ही पहिली ओटी, म्हणून ती भरताना देवाची साक्ष हवी, देवाचा आशीर्वाद हवा, म्हणून देवासमोर. हो अगं बाई, मी बोलत काय बसले. माधवरावांना जरा कॉफी हवी आहे, दे पाठवून. हा हो. चोरोटी.